लोकनेते, जननायक, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे संकटमोचक, माझे राजकीय जीवनाचे आधारस्तंभ, जलसंपदा मंत्री आदरणीय माननीय नामदार गिरीजी महाजन साहेब, माझे राजकीय जीवनात मला आणणारे आदरणीय विजयभाऊ चौधरी प्रदेश महामंत्री, त्यांच्यासोबतच मला राजकीय जीवनात आणणारे डॉक्टर शशिकांतजी वाणी साहेब, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ माळी, आणि वेळेच्या अभावी सर्वांची नावं घेत नाही, सर्वच या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या नगर परिषद निवडणुकीमध्ये उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सूर्यवंशी आपले येदूभाऊ आणि सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार, उपस्थित सर्व माता बंधू आणि भगिनींनो, तळोजा शहराचा विकास आपण मागच्या 2.5 वर्षापासून पाहताय. कारण 2019 मध्ये त्या ठिकाणी आपलं सरकार चांगल्या मतांनी निवडून आलं भारतीय जनता पक्षाचं, परंतु त्या ठिकाणी शिवसेना यांनी वेगळी चूल मांडली आणि त्या ठिकाणी आपली संख्या असताना देखील त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केलं. आपण 2.5 वर्ष त्या ठिकाणी विरोधकामध्ये राहिलो. त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला या मतदारसंघासाठी 1 रुपया देखील मिळाला नाही, परंतु परमेश्वराच्या कृपेने पुन्हा 2023ला त्या ठिकाणी आपलं सरकार, महायुतीचे सरकार, भारतीय जनता पक्षाचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जो काय आपण तळोजा शहराचा विकास पाहताय, केवळ ना केवळ त्या 2.5 वर्षाच्या कालावधी आपण त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये हद्दवाढ देखील केली, हद्दवाढमध्ये त्या ठिकाणी निधी आणला. त्या ठिकाणी हद्दवाढ करताना शासनातर्फे 30% निधी आला, त्यात काही रस्ते झाले, काही टक्के रस्ते व्हायचे. त्याला देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शहादाच्या सभामध्ये सांगितलं की जे काही वाढीव इतर जो काही निधी राहिला आहे तो येणाऱ्या काळामध्ये 100% निधी त्या ठिकाणी देईल आणि संपूर्ण तळोजा शहराचा जो वाढीव भाग आहे तो त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी भौतिक सुविधांनी उपलब्ध असेल असं त्यांनी सांगितलं. त्याच पद्धतीने इथं पाणी पुरवठा योजना आपण आणली, जी वाढीव पाणी पुरवठा योजना आहे, जी आपण तापीवरून या ठिकाणी आणली आणि त्याच्यामध्ये अमृत झोनची केंद्र सरकार त्या ठिकाणी दिली आणि ती योजना अतिशय चांगली योजना आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी शहरामध्ये शुद्ध पाणी पिण्याच्या त्या ठिकाणी मिळणार आहे. परंतु काही 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी विरोधकांनी सभा घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी दिशाभूल केली की ह्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. तर ही योजना 1 वर्षापूर्वी आपण आणलेली आहे, आपल्या महायुती सरकारमध्ये आणलेली आहे, त्याचं काम देखील सुरू आहे. 1 वर्ष झालंय, त्या ठिकाणी पाईपलाईन टाकली गेलेली आहे, फक्त जॅकवेलचं काम बाकी आहे. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ती योजना या ठिकाणी पूर्णत्वास जाईल आणि सर्व नागरिकांना त्या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्याचं मिळेल. जी भुयारी गटर आहे ती देखील आपण त्या ठिकाणी एक त्रयस्थ यंत्रणा देखील नेमून आपण त्यांच्या मार्फत संपूर्ण सर्वे त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. त्या सर्वेमध्ये त्यांनी संपूर्ण शहरातलं पाणी नदीमध्ये, नाल्यामध्ये कसं सोडता येईल आणि त्या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था चांगली होईल यासाठी 170 कोटीचं त्यांनी एस्टिमेट आपल्याला दिलं आणि ते एस्टिमेट आपण शासन दरबारी सादर केलेले ते देखील मंजुरीसाठी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हे लवकर हे सर्व शहाद्याचं असेल, तळोद्याचे असेल, हे संपूर्णचे जे प्रस्ताव मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे ते येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मंजूर करून निधी उपलब्ध करून देईल. ह्या भागाच्या विकासासाठी मी आमदार राजेश पाटील हात बळकट करून तुमच्यासोबत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले जे काही योजना आहेत ते आपण ह्या ठिकाणी एक योजना त्या ठिकाणी आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय. इव्हन आपण लाडकी बहीण योजना देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत, भारतीय जनता पक्षामार्फत आपण ठिकाणी एका माता भगिनीपर्यंत सर्व ठिकाणी इव्हन मुस्लिम समाजापर्यंत आपण ते लाडकी बहीण अतिशय यशस्वीरित्या त्या ठिकाणी आपण राबवलेले, त्यांना देखील त्याचा चांगला लाभ मिळतोय, घरकुलाचा लाभ देखील मिळतोय. या शहराचा सर्वात मोठा प्रश्न आणि जुना प्रश्न आहे तो म्हणजे 50 वर्षापासूनचा हा एकच मुद्दा मी त्या ठिकाणी मांडणार आहे. अनेक विषय, परंतु माननीय मंत्री महोदयांना अजून 8 सभा त्या ठिकाणी जायचंय म्हणून तेवढा एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी मांडतोय. जो बारगड्यांच्या जहागीरदारीवरची जी जमीन आहे ती त्यांच्या नावाने आहे, 7/12 त्यांच्या नावाने असल्या कारणाने त्या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवांना किंवा इतर समाजातील देखील लोक त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी त्यांना घरकुल मिळत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील 4 दिवसापूर्वी या ठिकाणी आले मतदारसंघात शहादा सभा घेतली, त्या ठिकाणी हा मुद्दा मांडला. त्यांनी त्या ठिकाणी मला आश्वस्त केलं की तुम्हाला ही 2 ते 4 महिन्यामध्ये हे प्रस्ताव पाठवा, मी त्या ठिकाणी ही जागा, बारगाड्याची जागा ती तुमच्या आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या नावाने त्या ठिकाणी सर्वे नंबर करून देईल आणि त्यानंतर घरकुल योजना त्या ठिकाणी आपण राबवू, आदिवासी विकास मारू असं मला आश्वासन त्यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो आज या ठिकाणी खास म्हणून आपण
महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री महोदय गिरीशभाऊ महाजन या ठिकाणी आले. ते आपल्याला पूर्ण आश्वस्त करणार आहे की कशा प्रकारे ही योजना आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत. तर दीनदयाल उपाध्याय योजना जी आहे ती ग्रामीण भागासाठी, त्याच्यामध्ये शासनाकडून जमीन खरेदीसाठी 1 लाख रुपये आणि घरकुलासाठी 2.5 लाख रुपये अशी योजना आहे ती ग्रामीण भागासाठी आहे. तर ती योजना आपण या शहरामध्ये देखील लागू करू, GR मध्ये बदल करू, नियमामध्ये बदल करू, त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय घेऊ असं साहेबांनी मला सांगितलं. आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो, साहेब त्याला टाइम लिमिट देणार आहे. मी तो तुम्हाला टाइम तुमच्याकडे सांगतोय. मी आत्ताच्या सभेमध्ये सर्वांना सांगितलं की ही योजना राबवायला मला कमीत कमी 1.5 वर्षाच्या आत प्रत्येक माझ्या आदिवासी बांधवांना, त्या भागात राहणाऱ्या सर्व समाजाच्या लोकांना जे बारगळ्यांच्या जमिनीवर राहतात त्यांच्या नावाने जमीन करून देऊ आणि त्या ठिकाणी त्यांना घरकुलं देखील आपण मिळवून देणार आहे. तर त्यासाठी बाटी जाती मोहीम आखुलो आहे. माय 2-4 दिवसातून पाठा आदिवासी हट्टी माय मीटिंग आलेली आहे आणि ती आख्या मायो आणि तुमचे शब्द लिहू की माय तुम्ही मिळवी देवा सुरू रे मागच्या वेळी होती खूप वर्षापासून आखी द्या आपण जमीन मिळवी देऊ काय केला मिळवी दे ना. पण ती जमीन आपण भारतीय जनता पक्षातर्फे आणि माय शब्द देऊन तुम्ही आमदार म्हणून या पाठपुरावा माहिती आहे. परंतु शिवसेना ती विधानसभा चंदूबाई आते विषय मांडो आणि ती आघाडी लेण्यापर्यंत वो विषय जो आहे तो स्थानिक आमदार अत्यंत जो विषय आहे ते स्थानिक आमदार अधिकार आहे. स्थानिक आमदार पत्र काही नाही विषय करा ते फक्त ही तुमने आखा निवडणूक आखा खातो राहणार आहे. ही फक्त आम्ही की देऊ कारण हे ना जे विरोधक आहे ते नगरसेवक आहे जुना विरोधक आपू ते 2 वर्ष या 15 वर्षाच्या काही ना केलं आखिर ते लोक उमर जाई ना सकता आखिर ते अक्कलको आमदार लागता ईना नंदुरबार आमदार लागता त्या नका लागवता तुम आखायची कारण त्या आखुलो त्या माहिती नका गेलो कारण तुम्हा उमर ठोकी थाकी दिया आम्ही मिळून देऊ आम्ही नाव देऊ पण त्याला नाव केलं ना आणि तो शब्द देऊ आणि मुख्यमंत्री साहेब शब्द देतो गिरीशभाऊ महाजन साहेब रक्त देतो की आम्हाला आदिवासी बांधवाने आणि 1.5 वर्षात त्या नाव जमीन गेलो आणि त्या घरकुल मिळवी देवलो ही माझी जबाबदारी लेली आहे आणि जबाबदारी नक्की पाडे माझी आज जो शब्द देतो तो पाळलो आहे आणि शब्द आहे पाळो थान देऊन देतो ना शब्द मग आदिवासी बांधवांना विनंती आहे माझ्या अख्खी बोकींना विनंती आहे की तुम्ही या इलेक्शन में भारतीय जनता पक्ष जोता उमेदवार आहे आपण नगराध्यक्षपदी उमेदवार आहे जितूभाऊ सूर्यवंशी आणि जोता भी उमेदवार आहे 21 उमेदवार जे बाठा प्रभाग उभा आहे ते बाठा सक्षम आहे भारी काम करणार आहे गोरगरीब खातर काम करणार आहे बाकी लोक म्हणजे ठोकणार ना एकाच परिवार 4-4 लोक देतात मुस्लिम समाजून तिकीट देतो ना माझी मुस्लिम समाजून देखील ही मागच्या वर्षामध्ये मागच्या 2.5 वर्षा कालावधी में कोट्यवधी रुपये द्या कानून माहिती सभा लेली मुस्लिम समाजून माही होऊन आता 8 कोटी रुपये देतात 8 कोटी रुपया म्हणजे आपण जे की मोदी साहेब होपलो आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास बाठांनी चालू आपण ठरवलं आहे बाटा धर्म लोकून बाटा समाज लोकून आपण लिजावलं ठरवलं आहे त्या पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे प्रत्येक समाजून समाज भवन देवलो खातर माझा प्रयत्न केला आहे निराकरण प्रत्येक समाजून आदिवासी समाजून देखील ही होता वर्ष 25-30 वर्षापासून मागणी होती की आदिवासी समाजून सामाजिक भवन देवलो केटो देना शक्य राजेश पाडवी देतो पाडवी हट्टी देतो आणि ती डीबी हट्टी देतो पहिलं समाज भवन हे आदिवासी खात्याच्या भागून आहे केटा देना शक्य होता वर्षा फक्त गोठे घेता का देताना जागो नाकी आपण जागो विकी देतो भवन पे बनवून देतो इतर रेल्वे जमा 10-12 हट्टे आहे बारली हट्टीवरी टेंबारी हट्टीवरी त्यान देखील आहे प्रधान हट्टीवरी त्यान ते आणायला समय उभे की 1 वर्षात प्रत्येक हट्टीले एक सामाजिक भवन एक सभा मंडळ त्या ठिकाणी दे जेणेकरून त्या सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्या घेता हवी त्या खतरा प्रयत्नशील आहे प्रत्येक गल्ली आदिवासी हट्टी बाटीस गटारी वेरी रस्ता हरवण्या खतरा प्रयत्नशील आहे प्रत्येक गल्ली गटारी माहिती ठिकाणी हे तो फिरून पाहिजे आदिवासी लोकों भी जे की शहरों विकास वेतो जाइयो ते की आपको आदिवासी हट्टी विकास होना जोजे ती भी हार रस्ता जोजे ती भी पाइप हार व्यवस्था जोजे ती भी लाईट जोजे आपण प्रयत्न केलेला बाठा ली चावलो आपण या ठिकाणी विचारू की चाली राहिला आहे त्या खातिर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे येणाऱ्या 2 तारखेला या ठिकाणी ही निवडणूक भयंकर हत्तीकटीची आहे आपल्याकडे विरोधक नाही काँग्रेसनं संपून टाकलेला आपण काँग्रेसचा उमेदवार देखील या ठिकाणी नाही परंतु आपल्यातले लोक त्या ठिकाणी जाऊन उभे आणि ते पण कसे आहेत ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे गोरगरिबांना लुटणारे आहेत असे ते उमेदवार आहेत त्यांचे चरित्र काय ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून एक तरुण उमेदवार आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्हाला शब्द देतो की ही नगरपालिका हा राजेश पाडवी चालवणार आहे प्रत्येक गरीबाला घेऊन चालवणार आहे प्रत्येक समाजाला न्याय देणार आहे म्हणून आपण राजेश पाडवीकडे बघून सर्व माझ्या पॅनलला निवडून द्यावं अशी माझी सर्वांना विनंती आहे 2 तारखेला मतदान आहे 2 तारखेला आपण कमळाचे निशाणी असलेल्या समोर बटन दाबून प्रत्येक
प्रत्येक त्या ठिकाणी 3-3 एका मशीनवरती चिन्ह असणार आहे. ते बटन दाबून प्रत्येक त्या वार्डामध्ये प्रत्येक माझ्या नगरसेवकाला प्रचंड मताने निवडून द्यावं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे जितेबाई सूर्यवंशी यांना देखील एक विक्रमी मतांनी नियोजन करून द्यावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी. लाडकी बहीण योजना किती बंधू येणार ना आपण मुख्यमंत्री साहेब आख्यो काही भी विजय करे माँ बोई सक्षम के तो उपक्रम है. लाडकी बहीण योजना है अतिशय हारी योजना आहे ज्या की लाडक्या बहिणी खुश आहेत त्या परिवार चालवू शकत्या गोरगरिबी भी चालवू शकत्या. अखिल योजना किती निबोध घेऊ योजना कंटिन्यू चालू होऊ त्या आकडा ज्या केवायसी वेळेला त्या पैसा बंद गेला आहे त्या मला विनंती आहे की त्या केवायसी के लेवलो आहे कारण दरवर्षी केवायसी केला पुढे बँकात जाईन हयाती केलो ना पुढे त्याशिवाय मिळती ना त्या खातर ज्या ज्या पैशाने पुढे करी त्या आम्हा भारतीय जनता पक्ष कार्यकर्तावरी पदाधिकारी त्या भेटलो आहे आणि केवायसी केलेलं आहे ज्या पैशाने मिळतात ती पैसा पुढे होती मला विनंती आहे. धन्यवाद.